मुंबईच्या अनेक रस्त्यांवर अशाच पद्धतीचं खोदकाम तुम्हाला बघायला मिळेल। अर्थात या खोदकामाची कारणं ही वेगवेगळी असतात। अनेकदा वायर टाकण्याचं कामाच्या निमित्तानं या ठिकाणी खोदकामाची परमिशन जी आहे ती अनेक कंपन्यांकडून मागितली जाते। अशीच एक परमिशन टाटा पॉवर तर्फे देखील मागण्यात आलेली आहे आणि त्या अनुसरून टाटा पॉवरने या ठिकाणी ज्या आहेत त्या आपल्या इलेक्ट्रिक केबलही टाकलेल्या आहेत। मात्र या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित झालेला आहे की जर इलेक्ट्रिक केबल या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत तर मग फायबरच्या या केबल या ठिकाणी कशाला ठेवल्यात? बरं, ही परिस्थिती केवळ दादरच्या एका रस्त्याची नाहीये तर संपूर्ण मुंबईमध्ये अशी परिस्थिती सध्या बघायला मिळतेय। या निमित्तानं आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी काही अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक चर्चा घेणार आहोत। सर, नेमकं काय म्हणणं आहे? कारण जसं आपण बघतोय की या ठिकाणी टाटा पॉवरनी केबल तर टाकलेल्या आहेत, फायबरच्या केबल या ठिकाणी बघायला मिळतात, त्या कसल्या आहेत, काही कल्पना आहे का? टाटा पॉवर कंपनीने जी परमिशन मागितली ते इलेक्ट्रिकल केबलची मागितली। त्या कामावरती आमचं ऑब्जेक्शन नाही आहे, ती रितसर त्यांना परमिशन आहे, त्यांनी त्याचं टाकावं। पण त्याच्यामध्ये ज्या ह्या केबल टाकतायत टेलिकॉमच्या त्याच्यावरती आमचं ऑब्जेक्शन, त्याचं कुठेही परमिशन नाही। ज्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही महापालिकेशी, काल आमचे मनसे नेते संदीप देशपांडे आमचे शाखाध्यक्ष आणि मी स्वतः त्या ठिकाणी आम्ही गेलो, त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे एक पॅकेज असते। आमच्या याच्यावरतीच ऑब्जेक्शन आहे की तुम्ही पॅकेज देता याचा अर्थ काय टाकणार, त्याचा उल्लेख पाहिजे, याचं पे झालेलं काय नाही। ते वरून सर्व आम्हाला तशा ऑर्डर्स आहेत, त्यांनी ती थतुरमथुर उत्तर दिली आणि या संदर्भात आमचं ऑब्जेक्शन होतं आणि आम्ही हे लोकांच्या निदर्शनास आणून जनतेच्या देत आहे। आज संतोष साळी आपल्यासोबत आहेत, तुम्ही स्थानिक शाखाध्यक्ष आहात, काय सांगाल? कारण अशा पद्धतीचं खोदकाम करण्यात आलेलं आहे। मेन जंक्शन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईच्या विविध ठिकाणी अशी खोदकामं दिसतात। वायर टाकण्याच्या हिशोबाने किंवा इलेक्ट्रिक केबल टाकण्यासाठी अशी खोदकामं केल्याची परवानगी काही कंपन्यांकडून घेतली जाते। फायबर संदर्भात तुम्ही या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय, ते नेमकं काय? महत्वाचा विषय म्हणजे काय माहिती, तुम्ही बघू शकता की हा सीसी रोड आहे, बऱ्याच ठिकाणी हा सीसी रोड तोडलेला आहे, जो आत्ताच काही बऱ्याच ठिकाणी तर असं झालेलं आहे की आत्ता नवीन बनवला आणि तो परत तोडण्यात आलेला आहे। अशा बऱ्याच गोष्टी इकडे आमच्या लोकांनी निदर्शनात आणून दिल्या। ट्रॅफिकची पण समस्या आहे, तर ह्या ट्रॅफिकच्या समस्येवरती पण आम्ही ह्यांना ट्रॅफिकवाल्यांना पण विचारणा केली। त्यांनी ह्याच्यामध्ये त्यावेळेला आम्हाला कळलं की ह्याच्यामध्ये पॉवर केबल्स ह्याच्यामध्ये स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे त्यांनी की पॉवर केबल टाकायचे आहेत। पॉवर केबल टाकून झालेल्या आहेत आणि तरीही अजून ह्यांनी डक्ट हे जे रस्ते बुजवलेले नाहीत। तर त्यावेळेला विचारणा केली तेव्हा आमच्या निदर्शनात आलं की हे लोक ही कुठली केबल टाकतायत, तर ही कम्युनिकेशनची, म्हणजे ही कम्युनिकेशन आणि पॉवर ही दोन्हीही विभिन्न प्रकार आहेत। पॉवरसाठी विभाग वेगळा आहे, कॉपर केबल जी असते ती पॉवरसाठी वापरलेली, लहान मुलापासून सगळ्यांना हे माहिती आहे। म्हणजे आतापर्यंत सायन्समध्ये ही जी आहे ही ऑप्टिकल केबल म्हणजे कम्युनिकेशन, जे मोबाईल टॉवर्स असतील किंवा इतर अजून कुठल्यासाठी इंटरनेट, अशा वेगवेगळ्या विविध प्रकारांसाठी या ऑप्टिकल फायबर्स लागतात। तर ह्या ऑप्टिकल फायबर्स पण ह्या डकमधनं टाकले जात आहेत आणि हजारो म्हणजे बोलतात ना किलोमीटर, म्हणजे ह्याची कल्पना मी नाही सांगू शकत। हे महानगरपालिकेकडे ह्याची माहिती सविस्तर देऊ शकतील महानगरपालिकेचे अधिकारी, पण ह्याच्यामध्ये नुकसान होतं हे महानगरपालिकेच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। कारण की हे जे फुकटमध्ये टाकून घेत आहेत, आयत्या बिळावरती नागोवा, पॉवरवाले टाकतायत त्यामुळे कम्युनिकेशनवाले पण त्यांचीच केबल टाकून घेत आहेत। ह्याच्यामध्ये जो नुकसान होत आहे सर्वसामान्य जनतेच्या खिशातला पैसा लुबाडण्याचं काम हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं केलं जात आहे। महानगरपालिकेला आम्ही पत्रव्यवहारही केले की जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करावी म्हणून। पण या संदर्भात तुम्ही पालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलं आहे का? त्यांचं नेमकं उत्तर काय आहे? मॅडम, मी तुम्हाला सांगतो, त्या अधिकाऱ्यांना विचारलं की पॉवर केबल आणि फक्त एवढाच प्रश्न विचारला, ऑप्टिकल केबल आहेत ह्यांची तुम्ही परमिशन दिली? तेव्हा आम्ही त्यांना फक्त जे रोड खणण्याची आणि ट्रेंचेसची परमिशन दिली। मग त्याच्यातनं तुम्ही स्पेसिफिकेशन तुमच्या पॉवर केबलचं तुम्ही मेन्शन केलेलं आहे। हो, मग ही कुठली कशी काय वायर टाकताय तुम्ही? तर ते बोलले आम्हाला माहिती नाही। लिटरली ह्या पद्धतीचं त्यांची उत्तर आहेत की आम्हाला माहिती नाही आणि जर असेल तर आम्ही यांच्यावरती कारवाई करू। त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहेत, कुठलाही अधिकारी महानगरपालिकेचा इकडे फिरकत नाही। म्हणजे डोळे दाखव म्हणजे बोलतात ना, आपण पट्टी लावून डोळे म्हणजे बोलतात ना, मांजर कशी दूध पिते डोळे बंद करून, तशा पद्धतीचं काम हे महानगरपालिकेचे अधिकारी करतात।
बघतोय की या ठिकाणी खरं तर परवानगी जी आहे ती इलेक्ट्रिक केबलची मागितलेली बघायला मिळाली, पण फायबर आणि ऑप्टिकल केबल जे आहेत ते या ठिकाणी बघायला मिळतात. अर्थात या वायरिंगमधून कुठल्याही पद्धतीचं खरं तर इलेक्ट्रिक वायर म्हणून खरं तर याला गणलं जात नाही, कारण या वायर वेगळ्या गोष्टींसाठी वापरल्या जातात, कम्युनिकेशनसाठी वापरल्या जातात. माझं परवानगी टाटा पॉवरसाठी घेण्यात आलेली आहे, तर मग या ठिकाणी फायबर केबल कशासाठी ठेवण्यात आलेले आहे, तसा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केलेला आहे. बरं, परवानगी जी आहे ती रस्त्यासंदर्भात या ठिकाणी केलेली बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी खरं तर वायरीही टाकून झालेल्या आहेत, मात्र तरी देखील रस्ते बुजवण्यात आले नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्यांना ट्रॅफिकच्या समस्येला खरं तर या ठिकाणी त्रास होत असल्याचं दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे खरंच नुकसान या निमित्तानं कोणाचं होतंय तर सर्वसामान्य नागरिकांचं होतंय. आणि खास करून या 2 केबल एकाच गोष्टीतून जात असल्यामुळं त्यानिमित्तानं खरं तर जे पैसे मुंबई महानगरपालिकेला भरणं अपेक्षित आहे ते पैसे मुंबई महानगरपालिकेला भरण्यात आलेले आहेत का, हाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कॅमेरापासून गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.